नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत विक्रीकर निरीक्षक अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2016. पेपर झालेला आहे 3 जून 2017ला. म्हणजेच STI मेन्सचा पहिला पेपर इंग्रजी व मराठी. पेपरला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती? आता अल्पप्राण तर विचारलीच आहे, सोबतच इथे तालव्य अल्पप्राण असणारी म्हणजेच ऑप्शन पहिला जो पर्याय आपला क तो इथे कट होईल, कारण क जो आहे तो कंठ्य आहे आणि छ जो आहे तो काय आहे आपला महाप्राण आहे. त्यामुळे क आणि अ हे दोन्हीही कॅन्सल झाले. क आणि अ कॅन्सल झाल्यामुळे आपले पर्याय 3 कॅन्सल झालेले आहे आणि उत्तर आलेलं आहे आपलं ब आणि ड, म्हणजे च आणि ज हे काय आहे तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने आहेत. आता आपण तालव्याचा संपूर्ण गट इथे घेऊया. इ, ई, च, छ, ज, झ, त्र, य, श हा आपला तालव्याचा पूर्ण गट आहे. प्रश्न क्रमांक 2, क, च, त, ट, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? तर याला काय म्हणतात? स्पर्श व्यंजने म्हणतात. स्पर्श व्यंजने किती आहेत? तर स्पर्श व्यंजने एकूण 25 आहेत. त्यानंतर आपण बाकींच्या प्रश्नाचं सुद्धा विश्लेषण घेऊया. उष्मे किती आहेत? 3. श, स, स. अंतस्थ व्यंजने किती आहेत? तर 5 आहेत. ड, त्र, न, न, म. आणि मृदू व्यंजने किती आहेत? तर ती आहेत आपली 21. आता बघा, मृदू व्यंजने आहेत आपली 21, मात्र आपल्याला मृदू वर्ण विचारले तर ते आहेत आपले 37, कारण यामध्ये संपूर्ण 14 स्वर आणि 2 स्वरादी म्हणजेच एकूण झाले 37 आपले काय आहेत? तर मृदू व्यंजने आहेत. प्रश्न क्रमांक 3, ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजेच धातू साधित असते तो समास ओळखा. उत्तर आहे आपलं उपपद तत्पुरुष समास. बघा, आता आपण एखादं उदाहरण घेऊया, जसं की पंकज. पंकज म्हणजेच काय? तर चिखलात जन्मणारे, आणि जन्मणारे यातील दुसरं पद काय आहे? जन्मणारे हे काय आहे? तर महत्त्वाचे आहे, म्हणून हा काय आपला तत्पुरुष समास आहे. आणि धातू साधित असल्यामुळे उपपद तत्पुरुष समास म्हणजे कृतंत म्हणजे धातू साधित असते दुसरं पद, त्यामुळे आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4, वर्णमालेत या व्यंजनांचा समावेश केला जात नाही. तर इथे उत्तर यायला पाहिजे होतं क, कारण क काय आहे? क ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत ज्यांचा आपण वर्णमालेमध्ये समावेश करत नाही, मात्र आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, क्रियापदातील ई आख्यात म्हणजेच भूतकाळ, उ आख्यात म्हणजेच आज्ञार्थी आणि ई लाख्यात म्हणजेच काय? तर भविष्यकाळ याचे मूळ संस्कृतातील आख्यात प्रत्ययापासून आले असल्याने त्यात हा गुणधर्म आढळतो. तर ही तिन्ही लिंगात काय आढळतात? समान आपल्याला आढळतात. जसं की भूतकाळामध्ये मी म्हणेल मी बसे, आज्ञार्थामध्ये मी बसू, आणि भविष्यामध्ये मी बसेन हे जर घेतलं तर या संपूर्ण तिन्ही याचं जे अनेकवचनी रूप होईल ते आम्ही बसू हे होईल, म्हणजे तिन्ही समान लिंगात होते, त्यामुळे इथं उत्तर आहे तिन्ही लिंगात समान. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही? इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देखील, कारण देख हा काय आहे? हा धातू आहे, म्हणजेच हे धातू साधित आपल्याला शब्दयोगी अव्यय आपल्याला दिसते. देख हा धातू असल्यामुळे देखील हे धातू साधित शब्दयोगी अव्यय आपल्याला दिसते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7, पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस. आता मोठ्याने काय आहे? इथं मोठा माणूस, मोठी पिशवी, मोठा व्यक्ती. मोठं हे काय आहे? इथे विशेषण आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे विशेषण साधित क्रिया विशेषण अव्यय, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय आहे? उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील परी या शब्दाने कोणते उभयनामी अव्यय सूचित होते? तर यापासून परी हे काय आहे? तर आपलं न्यूनत्वबोधक उभयनामी अव्यय आहे, म्हणजेच हा प्रधानत्वबोधक अव्ययाचा प्रकार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, पुढील केवळ प्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी ओळखा. आश्चर्यकारक अरेच्चा हे बरोबर आहे. संबोधन दर्शक अगे हे सुद्धा आपलं बरोबर आहे. मौन दर्शक गप हे सुद्धा आपलं काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर प्रशंसा दर्शक बापरे हे प्रशंसा दर्शक नसून ते काय आहे? तर
आश्चर्यदर्शक आहे. आणि प्रशंसादर्शकमध्ये काय येईल तर खासच, भारी, शाब्बास, भले, वाहवा, छान आणि फक्कड हे प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 10. वाक्यात सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो. नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी, बरोबर आहे. नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी, हे सुद्धा बरोबर आहे. कधीच केला जात नाही, हे चुकीचं आहे. आणि भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी, हे सुद्धा काय आहे तर चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे अ आणि ब बरोबर, बाकी सर्व चूक. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. आता मला सांगा की एकूण सर्वनामे किती आहेत? तर सर्वनामे आहेत एकूण 9. आणि सर्वनामाचे प्रकार विचारले तर ते आहेत, सर्वनामाचे प्रकार आहेत 6. आता सर्वनामे कुठली आहेत? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. यापैकी तो, हा, जो जे आहेत ते लिंगभेदाने बदलणारे आहेत आणि मी, तू, तो, हा, जो हे वचनभेदाने बदलणारे आहेत. आणि शक्यतो आयोग इथेच आपल्याला प्रश्न विचारून फसवतो. प्रश्न क्रमांक 11. हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे. उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. आणि हा आपण कुठून घेतला आहे तर हा आपण पॅसिव्ह व्हॉइसवरून घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. तो मुलगा चांगला आहे. अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. पहिल्या वाक्यात अधिविशेषण आहे, दुसऱ्या वाक्यात विधिविशेषण आहे. पहिल्या वाक्यात विधिविशेषण, दुसऱ्या वाक्यात अधिविशेषण. आता पहा, जे नामाच्या आधी येतं त्याला काय म्हणतो आपण? अधिविशेषण म्हणतो. तर पहिल्या वाक्यात काय आहे? अधिविशेषण आहे, म्हणजे अ बरोबर आहे. आणि दुसऱ्या वाक्यात काय आहे? नामाच्या नंतर आल्यामुळे विधिविशेषण आहे, त्यामुळे दुसऱ्या वाक्यात काय आहे? विधिविशेषण आहे, म्हणजेच ब बरोबर आहे. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 अ आणि ब बरोबर. प्रश्न क्रमांक 13. तद्भव शब्द ओळखा. क्लेश आणि कलश हे दोन्हीही तत्सम शब्द आहेत, म्हणजेच संस्कृतमधून आलेले शब्द आहेत. आणि किळस हा मराठी शब्द आहे. त्यानंतर घास हा शब्द ग्रास या शब्दापासून तयार झालेला आहे आणि तयार झालेल्या शब्दाला आपण तद्भव शब्द म्हणून ओळखतो. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14. मला गाडीत पहिले आसन मिळावे. हे वाक्य काय आहे? मिळावे हे आहे विद्यार्थी वाक्य. आणि इथं काय झालेली आहे तर इच्छा व्यक्त होताना आपल्याला दिसते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास कोणते वाक्य म्हणतात? तर त्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. जर काळाचा बोध होत असेल तर त्याला आपण स्वार्थी वाक्य असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 16. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ. प्रत्येक वाक्य हे संपूर्ण विधान असते. हे आपलं बरोबर आहे. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला आपण विधेय असे म्हणतो. तर इथे विधेय नसून उद्देश लिहायचं होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला इथे काय म्हणायचं आहे तर इथे विधेय म्हणायचं होतं, त्यामुळे हे दोन्ही वाक्य चुकलेले आहे. म्हणजेच आपलं आहे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. हे वाक्य पृथक्करण या पाठामधील आहे. बघा, आता बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला आपण काय म्हणतो तर उद्देश म्हणतो. उद्देश म्हणजेच कोण तर कर्ता. आणि बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला आपण विधेय असे म्हणतो. विधेय म्हणजेच काय तर क्रियापद. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून हे समजून सांगते. श्याम खेळतो. आता हे वाक्य जर दोघं जण बोलत असतील व्यक्ती आणि एक जण म्हणत असेल की श्याम खेळतो आहे. खेळणारा कोण? श्याम. आणि काय करत आहे तर खेळत आहे. मग आता बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो ते कोण झालं? कर्ता. आणि बोलणारा उद्देशाविषयी म्हणजे श्यामविषयी जे बोलतो तो काय करत आहे? खेळत आहे. त्याला काय म्हणतो आपण? विधेय म्हणजेच काय तर क्रियापद आपण. प्रश्न क्रमांक 17. खालील योग्य जोड्या लावा. एक उद्देश असून एकच क्रियापद, याला काय म्हणतो आपण तर याला केवल वाक्य आपण म्हणतो. त्यानंतर एक मुख्य उद्देश व एक मुख्य विधेय व 2 अथवा अधिक क्रियापदे. आता बघा, एक मुख्य उद्देश आणि एक मुख्य विधेय म्हणजे क्रियापद अथवा अधिक क्रियापदे. इथे गौण पाहिजे होतं तर ते तयार होतं मिश्र वाक्य. त्यानंतर गौण वाक्य मिश्र वाक्यात विशेषणाचे कार्य करतो.
आता विशेषणाचे कार्य जेव्हा करत असेल तेव्हा ते विशेषण वाक्य. आणि गौण वाक्यातील क्रियापद विशेषण किंवा विशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणे म्हणजेच काय तर क्रियाविशेषण वाक्य. म्हणजेच आपला इथे पर्याय क्रमांक 2 काय आहे तर बरोबर आपल्याला दिसतो. आता बघा, जे आपल्या पुस्तकामध्ये व्याख्या आहे ती मिश्र वाक्याची व्याख्या कशी आहे. एक मुख्य उद्देश व एक मुख्य विधेय म्हणजे एक कर्ता आणि एक क्रियापद व 2 अथवा अधिक गौण क्रियापदे. इथे गौण पाहिजे होतं त्यामुळे मिश्र वाक्य उत्तर आलं असतं. प्रश्न क्रमांक 18. जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता. या वाक्याचा प्रकार कोणता. आता बघा, इथे आपल्याला काळाचा बोध होतो. वाक्यावरून आपल्याला थोडंसं लक्षात येतं की इथं कालवाचक क्रियाविशेषण वाक्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते. तानाजी लढता लढता मेला. हे वाक्य कुठले आहे तर केवळ वाक्य आहे. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित शाळेत जावे. हे स्वरूपदर्शक वाक्य आहे. यावरून काय उलगडत आहेत, स्वरूप उलगडत आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. हे संकेतदर्शक वाक्य आहे. आणि सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो. हे विकल्पदर्शक वाक्य आपल्याला दिसून येतं. आता बघा, विकल्प दर्शक वाक्य हे कशामध्ये येतं तर संयुक्त वाक्यामध्ये येतं. त्यामुळे ड आणि अ हे आपल्या पर्यायामध्ये नसणार आहे. तर आपलं पर्यायी उत्तर आहे ब आणि क बरोबर. प्रश्न क्रमांक 20. इकडे, मध्ये, रातोरात, आज इत्यादी ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत. स्थलवाचक, कालवाचक, संख्यावाचक, रीतिवाचक. आता बघा, ते 2-2 दिलेले आहेत. तर पहिली जी 2 आहेत इकडे आणि मध्ये हे कुठली आहेत 2 तर ही 2 स्थलवाचक आहेत. रातोरात आणि आज हे 2 कुठली आहेत. रातोरात आणि आज हे 2 आहेत ब म्हणजेच कालवाचक. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21. रामाहून गोविंदा मोठा आहे. अधोरेखित वाक्यातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे. तर तो आहे अपादान म्हणजेच काय तर पंचमी. त्यामध्ये काय येतं ऊन, हून. प्रश्न क्रमांक 22. आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. या वाक्यातील आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे. बघा, गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो म्हणजे काय झाले, त्यामध्ये भर पडलेली आहे. त्यामुळे हे तिन्ही नसणार आहे. शब्दयोगी, न्यूनत्वबोधक आणि विकल्प हे तीनही नसणार आहेत. आणि उत्तर आहे आपलं समुच्चयबोधक अव्यय. प्रश्न क्रमांक 23. पुढील विधानाला जी मन योग्य असेल असा पर्याय ओळखा. काव्य गायण्यासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता. म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची मन ओळखा. आता बघा, चोराच्या मनात चांदणे हेच काय आहे तर खाई त्याला खवखवे या मनाची सेम मिनिंगवाली म्हण आहे. मात्र इथं विरुद्ध अर्थाची म्हण आपल्याला ओळखायला सांगितली आहे. तर ती आहे कर नाही त्याला डर कशाला म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही. आता बघा, आपण इथपर्यंत वाचतो लुप्त होण्याच्या मार्गावर आणि यापैकी रू, रू, त्र यापैकी एकाला आपण काय करून येतो टिक करून येतो. मात्र इथे काय विचारलं आहे तर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही. रू, लू आणि त्र हे तीनही काय आहेत लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र ज्ञ जे आहे हे काय आहे विशेष संयुक्त व्यंजन आहे. आणि यावर आतापर्यंत 2 प्रश्न विचारले आहे याच प्रश्नपत्रिकेमध्ये. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 26. जोड्या लावलेल्या वाक्यप्रचाराच्या जोडीतील चुकीचा अर्थ असलेली जोडी शोधा. हमरीतुमरीवर येणे म्हणजेच काय तर भांडण करू लागणे बरोबर आहे. आंधळा कारभार म्हणजेच अंधाधुंद कारभार. पोबारा करणे हे चुकीचं दिलेलं आहे. लष्कराच्या भाकरी भाजणे म्हणजे निष्कारण उठाठेवी करणे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 27. पुढीलपैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही. तर प्रत्यय म्हणजेच काय तर शब्दाच्या नंतर येतो. म्हणजे की लेखक यामध्ये अक हा प्रत्यय आहे. झोपाळू यामध्ये आळू हा प्रत्यय आहे.
आणि पथिक यामध्ये इक हा प्रत्यय आहे. मात्र पुकार हा शब्द काय आहे तर उपसर्ग असलेला शब्द आहे पुकार. प्रश्न क्रमांक 28 इंग्रजीतील ॲनालिसिस वरून मराठीच्या व्याकरणात वाक्यशास्त्र विचार हा शब्द आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. रखरख हा शब्द पुढीलपैकी कोणत्या गटातील आहे तर हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 हात तोकडे पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. कृतिशील काम न करता फक्त कागदी पराक्रम गाजवणे, मदत करण्यास क्षमता कमी पडणे, पराभव करणे आणि अशक्य गोष्ट करू पाहणे. तर मदत करण्यास क्षमता कमी पडणे हे आपलं उत्तर आहे. या पार्टमध्ये आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत. उर्वरित 30 प्रश्न जे आहेत ते आपण पुढील पार्टमध्ये पाहूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.